पितृपक्ष प्रारंभ होत आहेत. आता प्रत्येक घरी आपल्या आपल्या वाडवडिलाला जेव घालतोय आपण. का जेव घालतोय हो? 12 महिन्यामध्ये पितृपक्ष एक महिनाचे, त्या महिन्यामध्ये आपण आपल्या वाडवडिलाला जेव घालतो. का? त्यांनी तुमच्यावाले मला काय द्यावा? आशीर्वाद द्यावा. पितृ स्वर्गामध्ये का राहावे? संतुष्ट राहावे. याच्यासाठी पितृपक्षामध्ये आपण वाडवडिलाला जेव घालतो. मला एवढंच सांगायचं, वाडवडील खुश राहावे यासाठी पित्र आहे. तुमचा नेता खुश व्हावा याच्यासाठी त्याचे बॅनर लावता, त्याचे वाढदिवस साजरे करता, त्याच्या पुढं पुढं करता. बसणाऱ्या मंडळीला हा प्रश्न आहे, तुम्हाला सुद्धा आहे, मला सुद्धा आहे. देवानंही तुमच्यावर कृपा करावी, देवानंही माझ्यावर कृपा करावी. याच्यासाठी तुम्ही देवासाठी काय केलं, मी सुद्धा देवासाठी काय केलं. आज या गोरे कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. हे काही 2-3 दिवसाचं नाही, 6 महिन्यापासून नियोजन चाललंय. माईक सिस्टीम लावायची, गायक लावायचे, वादक लावायचे, टाळकरी लावायचे, कीर्तनकार सांगायचा. मग मला सर्वांना विनंती करायची, एका कीर्तनाचं नियोजन जर तुम्ही 6 महिन्या अगोदरपासून करता, निवडणुकीचं नियोजन 6 महिन्या अगोदरपासून करता, पोरीच्या लग्नाची तयारी 18 वर्षाच्या अगोदरपासून, जन्माला आली की तिची पॉलिसी करतो, माझ्या पोरीचं लग्न कसं होईल. मग एवढीच विनंती मला तुम्हाला करायची. तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहोत. त्या मरणाची तयारी तुम्ही कधी करणार आहात आणि मी सुद्धा कधी करणार आहे. एक माणूस म्हणे, मरणाची काय तयारी? मरणाची सुद्धा एक तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाने श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतन वाया नका घालू. आणि भगवंताचं चिंतन जर इथं येऊन नाही केलं तर तू कोबराची भाषा किती गोडे पहा. नाही तरी गेला नाही तरी गेला नाही तरी गेला जन्म वाया आणि करिता बरोबरी दुरावसे दुरी. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, संसाराचं गणित ना मला सुटलंय ना तुम्हाला सुटलंय. बरं, संसार आपणच करून पाहिलो असं नाही. आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलो, पण संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं? मग एवढा अनमोल किमतीचा नरदे जर प्राप्त झालाय ना, मी बसणाऱ्या मंडळीला एक विनंती करील, गेलेला पैसा परत कमवता येईल 1, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल 2, गेलेली जमीन परत घेता येईल 3, सगळं काही परत मिळतो. गेलेली सत्ता सुद्धा परत कमवता येते. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे जर तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला ना, वेळ न लावता भगवंताचं चिंतन करा. विठोबा
ही तवा माऊलीचे चित्ताई कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना, निश्चित या संधीचं सोनं करा. जीवनामध्ये तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी प्राप्त होतात. एक विनंती मला तुम्हाला करायची, आपण ज्या कलियुगामध्ये जगत आहात ते अल्पायुष्य तुम्हाला आणि मला मिळालं. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काही भजनासी उरले ते पाहे का. अगदी थोडं कालावधी तुम्हाला आणि मला आहे. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो. भागवतकार सांगतात यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तन. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 12व्या स्कंदामध्ये सांगतात, राजा ऐक, या कलियुगामध्ये माणसाचे आयुष्य मर्यादा खूप कमी आहे. अल्पायुष्य मानव देह. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये काय करायचं. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तनात. या श्लोकाचं भाष्यांतर करतो तुळशीदासजी किती गोड वर्णन करतात पहा. कलियुग केवल नाम आधारा केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन. कलियुगामध्ये करावे कीर्तन जेने नारायण दिला भेटी न लगती साया सदावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती, मायबाप ज्या युगामध्ये तुम्ही जगत आहात अगदी थोडा विषय तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. भगवंताचं चिंतन करा. विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मददिना म्हणे तुकया बंधू राम मनागा राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाऊ गिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी का. तू नाथ बाबा सुद्धा हे सांगतात की न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना. अजून नाथबाबाच्या हरिपाठामध्ये नाथबाबा सांगतात हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. माईक बाजारात घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी आहे. मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी वॉरंटी आहे. माणसाची 1% गॅरंटी ज्ञानोबराय सांगतात. हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को केली ना केली. क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये जर आपल्याला जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा. भगवंताला विनंती करा 1, नाही तर साधूला विनंती करा 2. तुकोबराय सारखा महात्मा पंचम वेद निर्माते माझे जगद्गुरु तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा एरहाने व्हावा भार माथा अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा हे तुकोबराय असताना सुद्धा आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्या परमार्थाची जबाबदारी कोणावर टाकतात. संतावर टाकतात. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे तुका
जाती करीला भावेन प्रीती. मानवी देहाला जन्माला नंतर आपलं एक तो ओझ देवावर टाका, नाही तर कोणावर टाका? साधूवर टाका. तुकोबराला ज्ञात होतं म्हणून तो तुकोबराय आपलं अज्ञान पण साधू संतांना सांगतात, मी अनाथ अपराधी पतिता आगळा, परिपाय वेगळा. तुकोबराला माहित होतं, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. अरे संसार करत असताना एक तर माणसानं आपला हात देवाच्या हातात द्यायला पाहिजेत, नाही तर साधूच्या हातात द्यायला पाहिजे. आपण काय करतो? संसारिक माणसाकडून अपेक्षा करतो. आणि संसारिक माणसाने संसारिकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागव गेलं रात बरीवानं मेलं. अजिबात नाही. संसारातले प्रत्येक जीव हे अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपलं ओझ देवावर टाका. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. एकदा तुम्ही त्याला आपलं म्हणा, मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. का संतावर ओझ टाकलं? कारण की संत आपला उद्धार करण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा आहे? देवाची इच्छा जरी नसली आणि संतानं ठरवलं तर तुमचा उद्धार ठरलेला आहे. देवाची इच्छा असो नसो, एकदा का जर संतांच्या हाताला हात धरून तुम्ही गेले की निश्चित जगाचा मालक तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा. एवढं चांगलं जीवन तुम्हाला आणि मला प्राप्त झालंय ना, एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. बाकी नाही काही जमलं तर कमीत कमी दिवसातून 5000 वेळेस तरी रामकृष्ण या मंत्राचा काय करा? जप करा. नुसतं प्रत्येकाच्या वर्ष श्राद्धाला जाऊन पुरी भात नका खाजो, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. वर्ष श्राद्धाला बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्याने माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजे, त्याही निमित्त कोणाचं कीर्तन झालं पाहिजे. आमच्या वच्छलाबाईला द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं 4 मुलं आहेत आमचे, धुराजी दादा आहेत, संभाजी भाऊ आहेत, मोहन भाऊ आणि अंबादास दादा. या 4ही भावंडाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुमची आई ज्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, निश्चित त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या असेल, तीही विचार करत असेल, भाग्यवान माता आहे मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. 5 मुलं आहे ना? 5 मुलं. आमचे अर्जुन भाऊ सुद्धा आहेत. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करायची, मायबाप जीवन देतोपर्यंत मायबापाची सेवा करून घ्या. हे बघा, पैसे सगळ्या गोष्टी माणसाला जीवनामध्ये मिळतात, पण एकदा का मायबाप जीवनातून निघून गेले की परत मिळत. तुम्ही कितीही मोठे कीर्तनकार व्हा, राजकीय क्षेत्रातले कितीही मोठे माणसं व्हा, ज्यावेळेस थकून भागून घरी जाता, रात्री 2 वाजता दरवाजावर थाप टाकता, दार उघड. बायको दंदिशी दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते. पण त्याच दरवाजापाशी तुमची माय झोपलेली असू द्या, रात्री 3 वाजता सुद्धा तिच्या मुखातून पहिला शब्द येतो, बाळ्या किती वेळ झाला, माय जेवलास का तू? हे फक्त जगामध्ये तुमची आईच म्हणू शकते, दुसरं कोणी म्हणू शकत नाही. म्हणून 9030 ओव्या आहेत, तरी ज्ञानोबरायाने फक्त आईचंच वर्णन केलं. बायकोचं वर्णन बहुतांशी कुठं केलं? एका ठिकाणी तुकोबरायाने केलं, पण एवढं सुंदर केलं. बाईल म्हणते खर मरता तरी नासी येले घर तुमकुन या. म्हणून सर्वांना माझी विनंती, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, इसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या वडिलांची सेवा करा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार.
हात जोडून होती, प्रत्येकाने आई वडिलांसाठी एकत्रित या, आई वडिलांची सेवा करा, धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या। आज महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठं संकट धर्माचं आहे। माझी सर्वांना विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, असं न म्हणता फक्त एवढंच म्हणा, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे। सध्याचं वातावरण एवढं खराब झालेलं आहे, तुम्ही जर असेच विखुरले तर भविष्यात अजून 10 वर्षांनी तुम्हाला परकीयाच्या हातात गेल्याशिवाय कोणी आवरू शकत नाही। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या। तुम्ही जर आज एकत्रित आले तर उद्याचे दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे। म्हणून या गोरे कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद। खूप गोड नियोजन, नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम। एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की थोडी जमवाजमव करायला कठीणच असतं, गायक बोलवा, वादक बोलवा, पण यथोचित सगळी सेवा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ज्यांनी पखवा जावला अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव आमचे भरत महाराज पठाडे दादाही कार्यक्रमात उपस्थित, दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद। दादा सोबत आलेले आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आमचे सोपान काका आहे, दादा नाही द्यावे तेवढे धन्यवाद। ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे सदानंद दादा, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। आमचे ओमकार दादा आहेत, ओमकार दादालाही धन्यवाद। आज कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे अनिल बाबा आहेत, दुसरे महात्मा आहेत। मला सर्वांचे नावं पाठ नाहीये, पण निश्चित तुमच्या सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे। आमचे दाजी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित, दाजी नाही द्यावे तेवढे धन्यवाद। ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद। आणि पुनश्च राजकीय क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सर्व क्षेत्रातले तुम्ही सर्व मायबाप उपस्थित आहात, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर